ज्ञानेश्वरीचा चौथा अध्याय सुरू आहे. 126वी ओवी संपली होती. आता भगवद्गीतेचा 26वा श्लोक, चौथा अध्याय सुरू होणार. श्रोत्रादीनिंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्यति शब्दादीन् विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्यति. दुसरे योगी श्रोताधिक इंद्रिय 5 इंद्रियांच्या संयमापासून उत्पन्न होणाऱ्या पंचाग्नीत होमितात, संयमाग्नीत होमितात. दुसरे काही योगी इंद्रियांच्या शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयास इंद्रियांच्या अग्नीत होमितात. श्रोताधिक इंद्रियांना संयमाग्नी हो अर्पण, कोणी विषय अर्पित सर्व इंद्रिय अग्नीत. ऋषी आग मोह जाळी रक्ती भग आणि पाळी. शेवटचं सायंटिफिक असतं. ऋषी आग मोह जाळी रक्ती भग आणि पाळी. एक संयमाग्नी होत्री ते युक्तित्रयाच्या मंत्री. यजन करीती पवित्री इंद्रियाद्रवी. एक संयमाग्नी होत्री. कोणी संयमापासून उत्पन्न होणाऱ्या अग्नीमध्ये हवन करीतात. सिद्ध ज्ञानयोगी यात पात्र साधकास आज्ञा करीतात की असे त्रिबंध देऊन बसा आणि अमुक अनुभव पहा. ही त्यांची तेजोगुणी वाणी मंत्र चैतन्यवंते व साधकास आपोआप अनायास तसा अनुभव येत असतो. याप्रमाणे ते साधक तिन्ही युक्तीत मंत्र चैतन्य भरल्यामुळे उड्डाणबंध देताच त्यांचा मूलबंध व जालंधरबंध आपोआप बळकट लागतो. त्यापासून इंद्रियांना लगाम लागतो. निग्रहामुळे योगाग्नी प्रगटतो. तो रक्तसंस्थाद्वारा सर्व देहवर पसरतो. इंद्रियांचे पोषक द्रव्य जे रक्त ते पवित्र होते. त्या पवित्र रक्ताने इंद्रिय पवित्र होतात. पवित्र झालेल्या इंद्रियांच्या परमाणुनी त्यांचे मनबुद्धी प्राण यज्ञ करीतात. फार लांब लचक लिहिलेले. एक संयमाग्नी होत्री ते युक्तित्रयाच्या मंत्री. खास गोम आहे. संयमाग्नी हा एक शब्द आलाय आणि युक्तित्रय हा दुसरा शब्द आलाय. संयमाग्नीमध्ये आणि युक्तित्रय. युक्तित्रय म्हणजे हे सगळं कुंडलिनी जागरणानंतरचं आहे. ज्ञानेश्वरीची कुठलीही ओवी घेतली ती शक्यतो सर्व ओव्या कुंडलिनी जागरणानंतरच्या आहेत हे लक्षात ठेवावं. आता राजर्षी योग मिळाला, धारणा मिळाली. मागच्या याच्यामध्ये कर्म ब्रह्म बनतं असा भाग आला. पुन्हा साधक साधना कशी करतो, हवन कसं करतो, अनेक भाग सांगत एक यज्ञाचा पुन्हा भाग आला. त्याच्यामध्ये टाच लावल्यानंतर मूलाधार चक्रामध्ये योगाग्नी निर्माण होतं हे काल आपण पाहिलं. आणि 2 प्राणाची आहुती पोटात होते आणि पोटात योगाग्नी भडकतो. विरक्ती आणि विवेक एक होतात. योगाग्नीचं आसन लागतं हे टाच दिल्यानंतर. आता भगवान दुसऱ्या पद्धतीचं सांगतात. अजून योगाग्नी कशाने वाढतो.
गुरुचं वाक्य मात्र नेहमी करिता सर्वांना सारखं आहे. गुरु मायनस काही नाही. गुरुचा बोध गुरुनी सांगितलं तरच अनुभव, नाही तर कोणी त्रिबंध देऊन बसले इवन साधकही अनुभव येणार नाहीत. आणि समजा तुम्ही त्रिबंध मनाने दिले, रोग भोग होतील. अजून ही गोष्ट माहीत नसेल. सांगितल्याशिवाय कुठलाही योगाभ्यास मनाने करण्याचा प्रयत्न केला तर फटका बसतो. नाही तर आम्हाला लिहिलेलं आहे आणि आम्ही आमच्या मनाने करूत म्हटलं, फटके बसतात. हे अगोदर लिहून घ्या. मनाने काही करू लागले तुम्ही, इवन अनुसंधानही नाही सांगितलं तुम्हाला, तब्येत बिघडू शकते. गुरुवाक्याच्या पलीकडे फार जाता कामा नये, हे त्याचं पहिलं रहस्य आहे योगामधलं. मग गुरुवाक्य नाही तर म्हणेल आता आम्हाला कळालंय, आता आम्ही मनानेच करू, काही गरज नाही आहे. नाही चालणार. दणका बसू शकतो. रोग उफाळून येऊ शकतात. योग तर गेला, रोगी होऊ शकतो माणूस. मनाने काहीही करता कामा नये. सांगितलं तेवढं परफेक्ट, सांगितलं तेही नाही केलं तर दणका बसतो, सांगितल्याशिवाय केलं त्याचाही दणका बसतो. हा विचित्र योग आहे. म्हणजे याला महायोग म्हणण्यापेक्षा विचित्र योग असं नाव दिलं तरी चालतं. जे करायला पाहिजे ते केलं नाही आणि जे नको करायला पाहिजे ते करीत बसले. दोन्हीतही फटके आहेत. एक युक्ती त्रयाची मंत्री. आता मूलाधार चक्रावर ते टाच दिल्यानंतर तिथून योगाग्नी प्रगट होतो मूलाधार चक्रामध्ये आणि तो पोटामध्ये येतो, असा भाग सांगितला. आता अजून एक प्रकारचा यज्ञ आहे. जे काही यज्ञ मागे सांगितलेत, आता पुन्हा त्याचं रिव्हिजन नको. कर्म ब्रह्म होतं आणि ब्रह्म किंवा कर्म होतं आणि त्यासाठीचे यज्ञ आणि त्याच्या पद्धती, असाही योगाग्नी आणि अखंड योगाग्नी तेवत पाहिजे असं म्हटलं आहे. अखंड योगाग्नी. अहर्निशी हवन केले, अहर्निशी असे शब्द आलेले आहेत, म्हणून ते डोळ्यापुढे ठेवा. अखंडपणे योगाग्नी धगधगता पाहिजे. अहर्निश म्हणजे रात्र आणि दिवस, नो अल्टरनेट. दुसरा प्रकार असा सांगायला, त्रिबंध लागतात. युक्तित्रयाची मंत्री. युक्तित्रय कोणती युक्ती? जालिंदर बंद, उड्डाण बंद आणि मूलबंध. मूलबंध म्हणजे काय? आपलं जे गुद आहे, लॅट्रिन ज्यावेळेस तुम्हाला संडास जोरात लागते आणि आपण अशा स्थितीत की आता संडास नाही आहे जवळ, जायचं कसं? पण आपण रोखून धरतो, दाबून धरतो वर, आणि गुद अशी वर ओढण्याची क्रिया होते आतून. त्यावेळेस पोट आत जातं असं, आणि आपण गुद असं वर ओढतो. गुद वर ओढण्याच्या क्रियेला मूलबंध म्हणतात. ज्यांना संडास होत नाही, साफ होत नाही, लवकर होत नाही, त्या लोकांनी नेहमी मूलबंध लावला पाहिजे. म्हणून एका काळी लंगोटी होती. संन्याशाला लंगोटी का दिली? तो योगी असायचा आणि लंगोटी होती. लंगोटीमध्ये असा भाग आहे की मूलबंध लागतो. त्या काळात अंडरवेअर नव्हती म्हणून हे होती. नंतर जांघ्या आला पहा. जांघ्या लंगोटीचंच काम करतं. म्हणून आता लंगोटी लावली पाहिजे असं काही नाही. तर ही मूलबंध ज्याला म्हणता येईल, हा मूलबंध काय करतो? कारण अपान वायू
हा इंटेस्टाईनमध्ये असतो, आतड्यामध्ये असतो खालच्या. आणि हा अपान वायू वर आला तर बेंबीमध्ये यायला पाहिजे, जो नेहमी खाली घसरतो. म्हणून अपान वायू देखील दोन प्रकारचा असतो, एक दुष्ट अपान वायू आणि एक सुष्ट अपान वायू. तो दुष्ट झाला की यमराज बनतो आणि सुष्ट झाला की धर्मराज बनतो. लक्षात घ्या. आणि अपान वायू दुष्ट झाला की यमराजाचं ज्यावेळेस काम करतो तो आपल्याला मृत्यूपंथाकडे नेतो आणि मृत्यूपंथाच्या अगोदर रोग देतो. रोगाची निर्मिती करणारा हा अपान आहे. मृत्यूपंथ दाखवणारा अपान आहे. यमधर्मराजाकडे नेणारा अपान आहे, त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. म्हणून यमाला देखील दोन नावं आहेत, यमराज आणि धर्मराज. काही काही ठिकाणी यमराजाला धर्मराज नाव आलेलं आहे. यमराज शिक्षा करताना आहे आणि चांगल्याचा निर्णय देताना तो धर्मराज असतो. स्वर्गात जा इतकं भोग, त्यावेळेस तो धर्मराज असतो. यमराज आणि धर्मराज. म्हणून आपल्याकडे हा दोन्ही कामं करतो. चरवंतर पण केलं तर आपण दुष्ट होत नाही, गोळेची गोळे गिळले तर आपण दुष्ट होतो. आपण दुष्ट झाला की वात रोगाची निर्मिती होते. आणि आयुर्वेदाने 80 प्रकारचे वात सांगितलेले आहेत. ग्रदंशी वात, ज्याला सायटिका म्हणतात, काय काय नाव आहेत. संधिवात, सांध्याशी वर येणं, किती प्रकारचे 80 प्रकारचे वात हे दुष्ट अपानाचं लक्षण आहे. दुष्ट अपान. ज्या ज्या इंद्रियाच्या पार्टमध्ये हा अपान वायू दुष्ट म्हणून गेला त्या त्या ठिकाणी त्या रोगाचं नाव घेऊन तो वर येतो. डाव्या पायाची एक शीर कंबरेपासून खालपर्यंत ठणकाय लागली मधली तर समजायचं सायटिका, ग्रदंशी वात. प्रत्येक सांध्यामध्ये जर हा वात गेला, शोथ निर्माण झाला तर संधिवात. अनेक नावं आहेत, 80 नावं आहेत, 80 प्रकारचे वात. ॲलोपॅथीमध्ये 2-4 नावं सांगितलेले आहेत. आयुर्वेदाने 80 प्रकारचे नावं सांगितलेले आहेत. वात पित्त मिळून कोणती प्रकृती होते, कफ पित्त मिळून होते, कफ वात मिळून होते, पित्त कफ मिळून होते. अनेक प्रकारे वातांचे प्रकार येतात. पोटात गुब्बारा धरणं आणि छातीकडे जर फार आता तुम्ही मूलबंध लावायला लागले, चरवंतर पण तुमचं नसेल तर काय होतं, हा अपान वायू मुळात दुष्ट आहे तुमच्याजवळ, तो तुम्ही वर फेकला की चमका मारायला लागतो आणि छाती दुखायला लागते. मग डॉक्टरांचं भलं होतं पाहायच्यात, अंडर वॉच. ते म्हणतात तुम्हाला ऑब्झर्वेशन खाली ठेवावं लागतं 24 तास. काही नाही, त्याचं हे झालेलं असतं. पहिल्या प्रथम ज्ञानेश्वरी सुरू झाली त्यावेळेस एक देशमुख वकील सरकारी आनंदराव कोसळीकरांचे व्याही येत होते. असं कळालं की ज्ञानेश्वरी त्यांनी बंद केली कारण त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते घरीच पडून आहेत. हे मला 15-20 दिवसानंतर कळालं. कळाल्यानंतर मी गाडी घेऊन गेलो. दरवाजा ठोठावला घरचा. त्यावेळेस व्याही झाले नव्हते आनंदरावची. म्हणलं आनंदरावकडे त्यावेळी ज्ञानेश्वरी चालायची. स्वतःच उघडायला आले आणि उघडायला आल्यानंतर एकदम चमक उठली आणि पुन्हा पडले. बस म्हणले आता दुखायला लागली छाती. म्हणलं हा माणूस इथून इथपर्यंत झालं ना, म्हणलं तुम्हाला 1 महिना. हो म्हणले, पण अजून भीतीच वाटायली. डॉक्टर म्हणले आराम करा. साधक झालेले नव्हते ते त्यावेळेस.
आणि पाहता पाहता त्यांना मी त्यांच्याकडे सारखं पाहत होतो. ढेकर आला त्यांना. ढेकर आलं की उठा म्हणलं, तुम्हाला काही झालेलं नाही. हो, अरे असं कसं म्हणलं, सेकंड ओपिनियन घ्यायचं. तसंच माझ्या कारमध्ये घातलं. त्यावेळी सेकंड हँड कार घेतलेली होती. मी डॉक्टर परतानीकडे आलो. परतानींना सांगितलं यांचं कार्डिओग्राम वगैरे काढा. त्यांनी म्हणले हे पायी चालत आणले. हो म्हणलं, त्या तिथून हे पायी चालत आले. म्हणजे असंच पायी चालत गाडीत बसवा आणि जाऊ द्या, यांना काहीच झालेलं नाही. आता त्यांना वाटलं परतानींनी काही सांगितलं नाही डॉक्टरनी, म्हणून ते जे उठले ते गेले पुन्हा सरकारी दवाखान्यात. सरकारी दवाखान्यात देशपांडे डॉक्टर होते, MD. त्यांना दाखवलं. त्यांना दाखवल्यानंतर ते म्हणे तुम्हाला कोणी सांगितलं हे सांगा की तुम्हाला रोग नाही. ते म्हणे सोमानी वकिलांनी. म्हणे त्यांचे धन्यवाद माना, तुम्हाला खरंच काही झालेलं नाही. की हा जो गॅस्ट्रिक ट्रबल म्हटला जातो हा एक वाताचा प्रकार आहे. इंग्रजी नाव फार गोंडस आहे, गॅस्ट्रिक ट्रबल. आपल्याला वाटतं भलतंच काहीतरी ट्रबल झालंय. आणि हा वात एकदा चमका मारायला लागला की हार्टला देखील थोडंसं तो शेक करतो आणि सिम्पटम्स तसे दिसायला लागतात की हार्ट अटॅक आलाय किंवा येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून ऑब्झर्वेशन खाली डॉक्टर ठेवतात. हाच तो वात आहे. म्हणून 80 प्रकारचे वात हा अपानदुष्ट झाला की सुरू होतात. तर याच्याकरिता त्रिबंधमध्ये देखील मूलबंध त्याच वेळेस लावावा जर आपण चर्वंतर पण परफेक्ट असेल. नाही तर तुम्ही मूलबंध लावायला गेले, हे पहा मूलबंध जर तुमचं चर्वंतर पण असेल आणि काही काही लोकांना चहा घेतल्याशिवाय उतरतच नाही म्हणे खाली. चहा घेतल्याशिवाय उतरत नाही. एकदा अकबर बादशाह संडासमध्ये एका राजाचा फोटो लावला. राणा प्रतापचा फोटो लावला संडासमध्ये, हे दाखवण्याकरता की आम्ही किती इज्जत द्यायलो. तर दाखवलं बिरबल किंवा एक दोघांना दाखवलं की पहा म्हणले राणा प्रतापचा फोटो कुठे लावला आहे. तर बिरबलांनी सहज सांगितलं, शहापणा तुम्हाला त्यांना पाहिल्याशिवाय लॅट्रिनच होत नाही वाटतं. पटकन काढला, दुसरीकडे लावला. काही ना चहा घेतल्याशिवाय लॅट्रिन होत नाही. ज्यांचा बायकोचा धाक असतो ना त्यांचा फोटो लॅट्रिनमध्ये लावा म्हणा. ज्याचा धाक असेल त्याचा लावा. मूलबंध लावा. मूलबंध जर तुम्ही सारखा लावाल, अर्ध्या अर्धा तासाने थोडा वेळ धरायचा आणि खुर्चीतही बसल्या बसल्या असं करून बसायचं. ते गुद असं मिटून ताड बसावं लागेल त्याच्यासाठी. वाकडन कुबडे बसले की समजायचं त्याचे कोणतेच बंध नाहीत लागलेले. ऑटोमॅटिक ताड बसतो माणूस. 2 गुद असं हे करा आणि मधून मधून वर उचला. दुष्ट अपान नसला पाहिजे, सुष्ट अपान जो धर्मराजाचं काम करतो. तुमचा देह शुद्धीकरणाचं काम अपानच करतो हे लक्षात घ्या. तुम्हाला अमरत्व अपान देतो आणि मृत्यूपंथालाही अपान लावतो. यमराजाचंही काम अपान करतो. दुष्ट होतो त्यावेळेस तुम्हाला यमदरबारात नेतो, सुष्ट होतो त्यावेळेस तुम्हाला वैकुंठ गमनाकडे नेतो. हाच तो अपान. म्हणून अपानाचं फार मोठं महत्व आहे. आणि मूलबंध योगी सदा मूलबंध हा असं पातंजल योगसूत्रामध्ये भगवान पतंजली म्हणतात. योगी सदा मूलबंध, सदा अखंडितपणे मूलबंध असला पाहिजे. पण रिस्की ॲटम एवढंच आहे. आता खूप मोठं जे खातात आणि ज्यांचं पचलेलं नाही आहे, ढेरी गोळी देखील घ्यायला जागा नाही आणि खाली उतरत नाही, त्यांचं मोठं मुश्किलच आहे. आपण वरही सरकत नाही, कसं लॅट्रिन होईल.
दगड असे करून ठेवलेले आहेत, कसं लॅट्रिन होईल? ज्यांनी देहशुद्धी केली त्याला माहिती आहे कसं व्हावं. म्हणून दुष्ट अपान आणि सुष्ट अपान. तर अपान जर शुद्ध स्वरूपात असेल तर धर्मराजाचं काम करतो, शरीर शुद्धी करतो, नाडी शुद्धी करतो आणि हे सगळे एका मिनिटामध्ये लॅट्रिन होते. आणि वेळेवर. ज्या दिवशी तुम्ही चर्वण तर्पण केलेलं नसेल किंवा मग काही लोक असे पदार्थ खातात, आम्हाला बेसन चालत नाही का? बेसनाचे पदार्थ खाल्ले की आम्हाला गॅसेस होतात, म्हणजे यांचं चर्वण तर्पण नसतं. अरे खाऊन पागे बेसनाचे पदार्थ, होत नाही. चर्वण तर्पण परफेक्ट राहू द्या, होत नाही. पण खायचंच तसं, त्यावेळेस कुठलाही पदार्थ बाधतो. जीवन जगवतं तसं मार्गही ठरतं. आपण खातो कसं याच्यावर अवलंबून आहे. म्हणून म्हटलं की हा अपान दुष्ट अपान नाही. सदा मूलबंद लावा, लॅट्रिन साफ आणि वेळेवर. एकाच ह्याच्यात बाप्पासाहेब म्हणायची लॅट्रिन झाली पाहिजे आणि अपान त्याच वेळेस सरला पाहिजे. सरला म्हणजे पादवायू, पादने म्हणतो आपण. केव्हाही जे पादतात ना, ज्या दिवशी तुम्ही केव्हाही पादाल, शिवाय संडासमध्ये गेल्या त्याच वेळेस लॅट्रिन होताना पादले हरकत नाही. पण त्याच्याशिवाय जर तुम्ही पादले त्या दिवशी शौचाला होणार नाही, लिहून घ्या. झालं तरी ते पूर्ण शौच नाही आणि तिथेच गाठी होता सुरुवात होतात. आणि लोक तर असे पाहतात बाबा, अरे बापरे, मला तर सीन आठवतो, असे स्वतः टंगडे करून बसवत नाही त्यांच्याजवळ. हे त्रिबंधामध्ये मूलबंध हा रिस्की आयटम आहे. ज्यांचा अपान शुद्ध असेल त्यांनी सदा लावला पाहिजे, अखंड लावला पाहिजे, कारण हा तुम्हाला अमरत्व देतो. कारण अपान वायू ह्या ठिकाणी बेमीमध्ये आला की योगाग्नी निर्माण करतो आणि एकदा सरला की तुमचा योगाग्नी निर्माण होत नाही. मग आपण म्हणतो आम्ही साधनेला बसलो तर आमचं लागलंच नाही. अपान वर आला नाही, तुमचं त्रिबंध लागलेले नाही. त्रिबंध लागण्याकरताही पोट खपाटीला गेलं पाहिजे, पोट शुद्ध पाहिजे आणि लॅट्रिन साफ पाहिजे आणि देहशुद्धी पाहिजे, तर त्रिबंध लागतात. आणि त्रिबंधाकरता पहिली 8 मूलबंध लागला पाहिजे. छातीत चमक मारता कामा नाही त्यांनी. चमका मारायला लागला कुठेही की बिघडलं खातं. आपण दुष्ट आहे समजायचं आणि आपली पद्धती चूक आहे समजायचं. हा मूलबंध आपण वर फेकल्या जातो, जो खाली जातो त्याचे नॅचरल तो खाली जात असतो. कारण खाली याच्याकरता जातो की तो रेचक आहे, तो रेच करतो. संडास आणि युरिन साफ करायला आपणच कारणीभूत असतो. संडास साफ नाही झाली, आपण दुष्ट आहे. आणि आपण म्हणतो असे गाठाळ आणि तुमचं असं खाणं यांच्या संडास मी दुरुस्त करत नाही, तो निघून जातो. जाबो आपण पादलो की ते निघून गेला म्हणून समजा, बसा तुम्ही तसंच घेऊ. म्हणून त्रिबंध हा ॲटम मुद्दाम सांगितलाय तुम्हाला की मूलबंध त्याच्यातला मेन आहे. आणि मूलबंध लागला की ॲटोमॅटिक उड्डाण लागतं. उड्डाण म्हणजे पोट आणि पाठ एक होणे. असा आता कोणी म्हणेल अशी ढेरी, अशी ढेरी. आता ढेरी ती कधी दबावी? ढेरी जितकी मोठी तितकं समजायचं त्याच्यामध्ये आतमध्ये पूर्ण संडास, पूर्ण संडास. केव्हाही अटॅक येऊ शकतो. आणि डॉक्टर लोक फार खुश असतात ढेरीवाले लोकांना पाहिल्यानंतर, दोस्ताना ठेवतात, केव्हाही आपल्याकडे आलं पाहिजे. ते चांगलेच पाहत देखील नाहीत. डॉक्टरही हुशार असतात, प्रत्येक जण आपापलं पाहतो.
जसं चांभाराकडे पाहतो मी त्याच्या जोड्याकडे आपल्या चपलीकडेच पाहत बसतो. तो नावी असतो तो आपल्या केसाकडे पाहत बसतो. टेलर असतो तो आपल्या कपड्याकडे पाहतो कटिंग कशी आहे याची. ऑर्थोपेडिक्स डॉक्टर असतो तो पायाकडे पाहतो टंगडं गिंगडं लंगडं आहे का, याची चाल कशी आहे, लवकर येतो का. MD डॉक्टर छातीकडे पाहतो, बोलताना थकवा येतो का, आहे लवकर दोस्ताना केलं तर पेशंट होऊ शकतो. हे सगळे म्हणजे आपले डॉक्टर नाही तसे, हे सगळेजण आपापलं पाहतात. तर दुसरा जो उड्डाण आहे, मूल बंद लागला की ॲटोमॅटिक उड्डाण लागतं. उड्डाणमध्ये पोट आणि पाठ एक झाली पाहिजे, अशी इतकं पोट रिकामं पाहिजे. आणि संडास आतमध्ये असेल तर पोटपाठ कशी एक होईल, ते मध्ये ऑब्स्टॅकल्स आले. पोट आणि पाठ एक झाली पाहिजे, आणि पोट आणि पाठ एक झाली तरच योगाग्नी पेटतो. मूलबंद लागला, मूलबंद लावा, ॲटोमॅटिक उड्डाण लागतोय. पहा असं उचलून पाहताच पहा, जोरात संडास लागली असं वर गुद उचला, आणि ज्यावेळेस आपण रोखतोच ना संडास जोरात लागली त्यावेळेस पहा असं उठलं की ॲटोमॅटिक पहा उड्डाण लागतं. म्हणजे मूलबंद लावायचा प्रयत्न करा, उड्डाण आपोआप लागतो. उड्डाण लावावं लागत नाही. रामदेव बाबा कपालभाती सांगताना उड्डाणच लागत असतं. आणि उड्डाण लागला पाहिजे म्हणजे काय होतं, हा प्राणवायू आणि नंतर येतं पहा 3 बंद आहे ना, हे 2 बंद झाले, उड्डाण बंद आणि मूलबंद. आता राहिला जालंधर बंद. जालंधर बंदामध्ये ही हनवटीची जागा, ही असं आपण हे केलं की ही हनवटी ह्या खळगीमध्ये बसते गळ्याच्या, याला धुगधुगीची जागा म्हणतात, किंवा ही खळगी इथे. हे पा पण असं तोंड नाही हे करायचं, असं नाही. काही लोक उड्डाण आपले मूलबंद लावतात की बिस्किट किंवा गुलाबजामुन आत टाकावं, असं जालंधर बंद लावायचा नाही. मला दाखवतात आणि म्हणलं तोंड काही टाका म्हणले आत. तर असं हे पहा, असं लागल्यानंतर याचं काय होतं, संपूर्ण नाड्या, मेडिकलच्या भाषेत 350 नाड्या आहेत, आणि अध्यात्माच्या भाषेत 72 कोटी नाड्या आहेत. आपण 72 लाख धरू. सूक्ष्म 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 अतिसूक्ष्म, त्या जाऊ द्या काही हजार धरा, त्याचा संशोधनाचा भाग नाही. पण सगळ्यांचा जुडगा म्हणजे हा आहे पहा, एक पेंढी बांधतोत ना आपण, हा सर्व नाड्यांचा जुडगा म्हणजे मान आहे. सगळ्या नाड्या त्याचा हा जुडगा आहे. म्हणून गळा दाबला, तुम्हाला पिक्चरमध्ये सीन असं दाबला की जीभ बाहेर येते, मरतो माणूस. सगळं इथे, आणि हा जुडगा इथून सगळे प्राणप्रवाह वर वाहत असतात. आणि मग काय करायचं, उड्डाण आणि मूलबंद लागला की नंतर जालंधर बंद ॲटोमॅटिक तोही लागतो. पोट शुद्ध असेल तर. हा सगळा खेळ उड्डाण किती आहे, मूलबंद केव्हा लागेल, पोट साफ असेल तर, अपान शुद्ध असेल तर. आणि उड्डाण लागला की ॲटोमॅटिक हा जालंधर लागतो. त्यावेळेस असं करून पहा, असं केल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल की श्वास बंद झाला. हा लॉक आहे, लॉक. प्राण वर गेला तो वरच, खाली आला तो खालीच. आता ब्लॉक झाला तो प्राण, म्हणजे वरही जात नाही खाली येत नाही.
अशी स्थिती त्रिबंध ध्यान म्हणतात याला. ही स्थिती म्हणजे एकदा श्वास मोठा घेतला जातो, अशी स्थिती येते की इतका श्वास लांबलचक, खूप मोठे श्वास जास्त घेतल्यानंतर एकदा स्टॉक झाला की घ्यायची गरज नाही, त्याच वेळेस ही त्रिबंध लागतात. आणि त्रिबंध लागला की योगाग्नी प्रगटतो. याला म्हटलंय संयमाग्नी. त्रिबंधामधून प्रगटलेला अगोदर टाचेचं काल सांगितलं, सिद्धासनाची टाच. म्हणून म्हटलं गुरुनी सांगितल्याशिवाय तुम्ही कुठल्याही गोष्टी जर केल्या उलटसुलट होऊ शकतं. म्हणून याला विचित्र योगात सहज म्हटलं. मनाने टाचा दिल्या, मनाने तुम्ही काही करायचा प्रयत्न केला, दणका बसू शकतो. बापासाहेब नेहमी म्हणायचे. नाही तर सिद्धासन सोपं आहे की कोणाकडनं शिकून घेता येतं. रोग होतील, दणके बसेल, शरीर बिघडेल. हे सोपा खेळ नाही हा सगळा. हा संयमाग्नी. नाही तर सोपं आहे नो, काय गुरुचं काम आहे. कुंडलिनी जागृत झाली, टाटा बाय बाय करून टाकावं, काही गरज नाही. सिद्धासन शिकून कोणी देतं. कुठल्याही योगासनवाल्याकडे गेले की सिद्धासन आत्ता सांगतो म्हणतं, ते शिकायचं लावायचं. इतकं सोपा योग नाही. मनाने कुठलंही तुम्ही ध्यान केलं, काहीही केलं तर काही खरं नाही. उदाहरण सांगतो. संगीता पोखरणा विसरून गेली सांगताना, आणि मेनच विसरली. भूक लागत नव्हतं. तिला म्हणलं आता बंद करून टाक, एक महिन्याच्या वर झालंय. नाही म्हणजे भूकच लागत नाही. मी सहज म्हणालो भूक लागेल. नेमकं ती विसरून गेली. आणि मला सांगताना मात्र तिने सांगितलं, पण तुम्हाला सांगताना विसरून गेली. मला भूक लागेल, तुला भूक लागेल म्हणल्यानंतर 1-2 तासाने म्हणजे इतकी जोरात भूक लागली जी कधीच लागली नाही. बापासाहेबांच्या काळात रसचिकित्सा आमची सुरू होती. 1969 आळंदीला ब्रह्मसाक्षात्कार झाला आणि त्यानंतर रसचिकित्सा सुरू झाली. कुठलाही एक पदार्थ खायचा, इतका खायचा की उलटी होईपर्यंत, नॉशी आला पाहिजे, आता नको, मग दुसरा. म्हणजे एक एक पदार्थ आवडीचा खायचा आणि त्याग करायचा. इंद्रियांनी त्याग केला पाहिजे ना, तो तितकं खायचं. आवडीचे पदार्थ एक एक काढायचे. आणि नंतर अशी स्थिती आली की काही खाल्लं की उलटू लागलं. शेवटी अशी स्थिती आली की पाणी पिलं ते उलटलं. आणि 15-20 दिवसाची जी स्थिती आली. बापासाहेब म्हणले आपण 2-3 महिने असं करू. आई म्हणलं आपण वाचत नाहीत आता, काही खाल्लं ते बाहेर यायला. म्हणलं बाप्पासाहेब थोडं गेलं तर पाहिजे पोटात, प्रत्येक गोष्ट बाहेर यायली. आणि आग आग योगाग्नी होता. ताप आहे का योगाग्नी हेच आम्हाला समजेना. म्हणजे आपल्याला ताप आलाय म्हणून उलटी व्हायली, खरंच चिकित्सेमध्ये उलटी व्हायली. मानसिक दौर्बल्य आला आम्हाला. राठोडला म्हणलं चला पानपट्टीवर जाऊन पान खाऊ, तोंड खराब पडलंय. आळंदीला त्यावेळेस फारसं काही मिळत नव्हतं. पानपट्टी होती त्या कोराडीच्या हॉटेलसमोर. पानपट्टीवर जाऊन दोघांनी पान खाल्लं. पान खाल्लं थोड्या वेळाने एकदम उलटलं ते. आणि रक्त, मला वाटलं रक्तच बाहेर आलं. मग तर घाबरलो. म्हणलं आता काही खरंच नाही. आणि मग लक्षात आलं आपण पान खाल्लं होतं. म्हणजे पानाचा रस देखील बाहेर आला. बापासाहेबाकडे गेलो. बापासाहेब आम्हा दोघांनाही आता सहन होत नाही, राहू दे रे 2-3 महिने. नाही म्हणलं आता. म्हणलं बाप्पासाहेब जर नाही मूडमध्ये आले ना आपलं असंच राहिलं तर कसं काय करावं. नाही बाप्पासाहेब आता बंद करा. काही खाल्लं ते ताबडतोब यायला म्हणलं बाहेर. बस घेतलं पाणी, काय करायचं केलं, जा पिऊन टाका, आता नाही बांधणार, जा काही खा. म्हणलं तर सहजच बोललेत. म्हणलं हळूच बाहेर गेलो आणि पटकन काहीतरी खा म्हणलं. आपण दोघं खाऊन पाहू. खाल्लं, पाहिलं उलटी होती का नाही झाली.
नाही झाली, पुन्हा झालीच नाही. हा एक प्रभाव असतो. केव्हा कुठे लॉक करायचं, केव्हा कोणतं ओपन करायचं, केव्हा कोणतं बंद करायचं, याच्यासाठी तप पाहिजे. आणि म्हणून गुरूंच्या शब्दांची आवश्यकता आहे. पुस्तकं वाचून योग कधीच होत नाही, कोणाचाही झाला नाही आणि होणार नाही भविष्यातही. ह्याला संयमाग्नी म्हणतात. संयमाग्नी म्हणजे आता नाड्यांचा जुडगा का म्हटलं याला संयमाग्नी? त्रिबंध लागल्यानंतरचा जो योगाग्नी प्रगट होतो याला संयमाग्नी म्हटलंय. संयम म्हणजे इंद्रियावर ते कंट्रोल, इंद्रियावर संयम, इच्छेवर संयम, आशा आकांक्षा इच्छा याच्यावर ते संयम. आता पहा, लक्षात घ्या, उड्डाण लागलाय, मूलबंध लागलाय आणि जालंधर बंद लागलाय. प्रवास जर बंद झाला तर मन थांबलं की नाही? प्राण थांबला की मन थांबलं, मन थांबलं की इच्छा थांबली, इच्छा थांबली की वासना थांबली, वासना थांबली की सगळंच थांबलं. आता हे पाहिजे ते पाहिजे काहीही नाही. आणि प्रत्येक इंद्रियावर ते कंट्रोल आला. जितेंद्रिय व्हायचं ना, ह्या त्रिबंधातून होतो माणूस. जैन म्हणजे जितेंद्रिय, जितेंद्रिय म्हणजे इंद्रियावर ते कंट्रोल. प्रत्येक इंद्रिय तुमच्या ताब्यात जर घ्यायचं असेल तर हा त्रिबंध आवश्यक आहेत. हे तीन बंधावर ते साधन. एक संयमाग्निहोत्री ते युक्तीची मंत्री. कोणती युक्ती? त्रिबंध देणे. पण हे गुरुनी सांगितल्यानंतर यजन करीती पवित्री इंद्रियद्रवी, यांच्या मार्फत जे यजन होतं, श्वासांच्या कर्मांचं, श्वासांचं, आतमधल्या अविद्या पदार्थांचं, भलेही त्याच्यामध्ये मांस मेद रक्त मज्जा जे काही खराब धातू असतील त्यांची देखील होमकुंडामध्ये होम होतो, यज्ञकुंडामध्ये होम होतो, हवन होतं, जळतात ते. ज्ञानाग्नी हुतासी कडसिले ओजा, आत्मसिद्धी काजा लागोनिया. ज्ञानाग्नी ओज देखील कडसायचं आहे. वीर्याचं ओज बनतं आणि ओजालाही कडसायचं आहे. म्हणजे इतका योगाग्नी वाढवायचा आहे. आशे यज्ञ सांगितलेत. आणि नाम जपातून यज्ञाचं हवन किती अवघड आहे सांगा. नाम सोपं म्हटलंय, हवन झालं पाहिजे हो, म्हणून आपण बाह्य हवन करतो. बाह्य हवन, अजूनही बाह्य हवनावरती आपला फार मोठा विश्वास. गायत्री जप का करत नाही? जास्त हवन करावं लागतं. कोणी सांगितलं तुम्हाला? हे केलं चांगलं, नाही केलं बिघडत काही नाही. ती माता कुठेही कोणाला, आम्ही कधी हवन केलेलं नाही, आमचं काहीही झालेलं नाही. हवन हवन इथे करा, पोटामध्ये. बाह्य हवन काय करता त्या मातेला? संयमाग्निहोत्री ते युक्तीच्या मंत्री, युक्तित्रयाच्या मंत्री. कोणी संयमापासून उत्पन्न होणाऱ्या अग्नीमध्ये, याला संयमाग्नी म्हणतात. इंद्रिय संयम करतात. संयमाग्नी म्हणजे भूक लागत नाही, म्हणजे जिभेवर कंट्रोल आला, खाऊ वाटत नाही, मलमूत्र ताब्यात येतात, आहार निद्रा मैथून हे प्रकार ताब्यात येतात. 5 गोष्टी ताब्यात पाहिजेत: आहार, निद्रा, भूक, मैथून. सगळं ताब्यात पाहिजे.
आणि हे संयमाग्नीने होतं आणि हे त्रिबंधातनं संयमाग्नी निर्माण होतं. म्हणजे ज्या वेळेस ज्या अग्नी निर्माण होतो त्याला वेगवेगळी नावं ज्ञानेश्वरांनी दिलेली आहेत आणि भगवान कृष्णाने दिलेली आहेत. कुठे ज्ञानाग्नी, कुठे योगाग्नी, कुठे संयमाग्नी. की संयम इंद्रियावरते, इंद्रिय भोग भोगायला जागी नसणे आणि असली तरी लिमिटेड टू, बस खाण्यापुरतं जीभ चालावी, खूप खाण्यापुरती नाही. याला म्हणतात संयम. ब्रेक असला पाहिजे. किती खावं. काही लोकांना दमच निघत नाही. गुलाबजामुन घरी करू द्या, दमच निघत नाही. जाता येता कोणी नाही पाहिलं की टाकलाच एक तोंडात. काही ना किती दम पडतं, काही वाटत नाही. एक संयमाग्निहोत्री. अरे स्वयंपाक चांगला नाही झाला म्हणून भांडणारे नवरे जर असतील, गरम दिला नाही म्हणून भांडणं, भाजी चांगली झाली नाही म्हणून भांडणं, असं जर असेल तर हे संयमी पुरुष नाहीत. कधी कधी मला विचारतात, मुलगा पाहायचा आहे तर आम्ही काय काय पाहावं. खूप गोष्टी सांगितल्या तर वाटतं खूप सांगावं लांबलंच. त्याला बसवा खाताना आणि विचारा, आवडीनिवडीसाठी भांडतो का, तो का नाही केलं आई हे. बायकोला भांडता येत नाही म्हणून हॉटेलमध्ये जाऊन खातात. भांडण्याची एकच वस्तू आहे आई, ती ऐकून घेते, बाकी कोण ऐकून घेणार. हॉटेलमध्ये खाल्लं जाऊन. मग असे लोक बायको तुझं चांगलं नाही म्हणत नाही, चल हॉटेलमध्ये आपण जाऊ दोघं. तिला वाटतं काय प्रेम आहे. ते नसतं. लाचावली म्हण लागली से गोडी. घरचे खाऊन कंटाळले, इंद्रिय संयम नाही. म्हणून इंद्रिय संयमाकरता त्रिबंध ध्यान आवश्यक आहे. एक संयमाग्निहोत्री. संयमापासून उत्पन्न होणाऱ्या अग्नीमध्ये हवन करीतात. सिद्ध ज्ञानयोगी पात्र साधकास आज्ञा करीतात की असे त्रिबंध देऊन बसा आणि अमुक अमुक पहा. ही त्यांची तेजोगुणी वाणी मंत्र चैतन्य बनते व साधकास आपोआप अनायास तसा अनुभव येत असतो. याप्रमाणे ते साधकांना युक्तीत मंत्र चैतन्य भरल्यामुळे उड्डाण बंद देताच त्यांचा मूलबंध व जालिंदर बंद आपोआप बळकट लागतो. त्यापासून इंद्रियांना लगाम लागतो. संयम म्हणजे ब्रेक. त्रिबंध म्हणजे ब्रेक आहे सगळ्या इंद्रियांसाठी. निग्रहामुळे योगाग्नी प्रगटतो. तो रक्त संस्थाद्वारा सर्व देहभर पसरतो. इंद्रियांचे पोषक द्रव्य जे रक्त ते पवित्र होते. त्या पवित्र रक्ताने, कारण अग्नीमध्ये धारणा प्रवाह असतो, रक्त शुद्धच करतं ते. धारणा फार मोठी सिद्धी आहे राजर्षी योगाची. महाधारणेची आहे महासिद्धी, बाप्पासाहेबांचा अभंग. योगधारणेची आहे महासिद्धी. प्रचंड सिद्धी म्हणजे धारणा. रक्तामध्ये समुद्राचाच लाटांचा भास होतो. खळ 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 अशा लाटा उसळतात. पवित्र होते. त्या पवित्र रक्ताने इंद्रिय पवित्र होतात. मग पवित्र झालेल्या इंद्रियांच्या परमाणूंनी त्यांचे मन बुद्धी प्राण यज्ञ करतात. आणि मग मन पवित्र होतं, इंद्रिय पवित्र होतात, रक्त पवित्र होतात, सगळे शुद्ध होतात, सगळे वायू शुद्ध होतात आणि इंद्रियावर ते कंट्रोल येतं. आणि त्यानंतर शुद्ध झालेला प्राण अपान व्यान उदान समान हे अर्पण होऊन एकमेकात मिसळून जे यज्ञाची आहुती दिल्या जाते त्याला म्हणतात यज्ञ. हे पंचाग्नी साधन. 5 अग्नी एकत्र येतात. हे प्राण
अपान व्यान उदान समान हे पंच आग्नी, हे आग्नी रूप आहेत, हे आग्निमय आहे. एकत्र आले की देह होय सोनियाचे, सोन्यासारखा होतो. आणि हे अखंड यज्ञ झाला पाहिजे हे अपेक्षित आहे. अजूनही आपण त्या यज्ञाकडेच वळलेलो असतो. तोच यज्ञ आपल्याला हवा आहे आणि ह्या यज्ञाकडे नसतं. आपल्यामधला ब्राह्मण यज्ञ करतोय प्राण, पण आपण दुसरे ब्राह्मण आणतो यज्ञ करायला. एक वैराग्य रवी विवळे. अहो योगाग्नी, नामाग्नीमध्ये देखील योगाग्नी निर्माण झाला पाहिजे. ऐसे नाम समर्थ जपा तेने सोपा श्रीपंथ. तेने सोपा सुपंथ, तेने सोपा सुपंथ. निळोबा असं नाम समर्थ जपा. समर्थ, ज्याच्यामध्ये सामर्थ्य उत्पन्न होतं असं नाम जपा की ज्याच्यामधनं अग्नी प्रगट झाला पाहिजे. त्याला नामाग्नी म्हणतात. सोपं आहे, नामापासून अग्नी निर्माण झाला पाहिजे. कोणता जप झाला पाहिजे? परावाणीचा जप झाला पाहिजे. नाही तर बाह्य हवन आणि बाह्य उच्चार फार चान्सेस नाही आहेत आपल्याला वर सरकायला. एक वैराग्य रवी विवळे तव संयती विक्षर के विहार केले. ते थापाव्रत झाले इंद्रियानळ. कोणाकोणाच्या देहात अहंकार लीन होऊन वैराग्य हाच कोणी तपमान सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा गती निरोध इंद्रिय निग्रह होऊन स्थिरपणे येते. त्यावेळी सर्व शरीरातील इंद्रियांचा अग्नी प्रकट होतो. किती उदाहरणं दिलीत माऊलींनी. कसे अनुभव असतील आणि किती ऑब्झर्वेशन्स, किती निरीक्षण आहे. आणि कधी केलं होय निरीक्षण? आपल्याला तर वेळच नसतो. एका वैराग्य रवी विवळे. वैराग्य शब्द आहे. विरक्ती आणि विवेकाचा शब्द अगोदर आला आहे. कोणती ववी आहे? विवेक कुमारत्व मुगले विरक्तीसी पाणी ग्रहण झाले आसनती दिदले. वैराग्याच नाही, योगाग्नीचे, योगाग्नीचं आसन. इथे शब्द दिलाय वैराग्य. आता कोणाला वाटतं वैराग्य आणि योगाग्नीमध्ये काय फरक आहे? योगाग्नी साधन आहे, वैराग्य फळ आहे. लक्षात घ्या. योगाग्नी साधन आहे. वैराग्य येण्याकरिता योगाग्नी आवश्यक आहे. वैराग्य निर्माण होण्याकरिता योगाग्नी प्रगट झाला तर त्याचं फळ वैराग्य आहे. योगाग्नीमध्ये संबंध देह जळत असतो. अविद्या, माया, मोह, अस्मिता, अभिनिवेश, विकार, राग, द्वेष, लोभ, मद, मोह, मत्सर, ऑल परमाणू, अशुद्ध शरीरांचे सर्व परमाणू, सेल्स, रक्तांचे दोष, वातपित्त कफांचे दोष सगळं जाळून तयार झाल्यानंतर वैराग्य सम्राट समोर येतो. लक्षात घ्या. योगाग्नी
वैराग्य राजा आहे. त्याला येण्याकरिता योगाग्नी झाडून पुसून शरीर शुद्ध करतं. त्यानंतर हे सम्राट येतात, महाराजा धीराज. आणि वैराग्य म्हणजे वितराग वैराग्य, वितराग वैराग्य. इंद्रियानी राग सोडणं म्हणजे वैराग्य. इंद्रियांनी आपला स्वभाव विसरणं म्हणजे वैराग्य. पहा, ज्या ज्या इंद्रियाला जे जे कर्म दिलंय, जे जे काम दिलंय ते विसरल्या जाणं इंद्रियाकडून म्हणजे वैराग्य. जिभेला जेवू वाटत नाही, आपण म्हणतो वैराग्य आलंय मला. जिभेचं काम काय? बडबड करणं आणि जेवणं. दोन्ही तिची इच्छा नाही आहे करायची. संयमाग्नी निर्माण झालाय, त्याचा इफेक्ट वैराग्य. नको वाटतं जेवण, बोलणं देखील नको वाटतं. ताबडतोब साधना केल्यानंतर काही टिंगल टवाळ्या करतात. 3-4 तासानंतर ताबडतोबच समजायचं याला वैराग्य निर्माणच झालं नाही, वाटच पाहत होता. खरं वैराग्य निर्माण झालं ना, तुम्हाला चालता देखील येत नाही. चरण चालू विसरले. काही वेळेस लंगडत चालावं लागतं तिथपर्यंत, कारण पॅरालिसिस सारखी बॉडी होते, पॅरलाइज होते. इंद्रिय पॅरलाइज होतात, इंद्रियांचं सेन्सेशन जातं. सायन्सच्या भाषेत बोलायचं तर वैराग्य म्हणजे इंद्रियांनी राग सोडणे, इंद्रियांनी आपला स्वभाव सोडणे. सायन्सचा अर्थ आहे पॅरालिसिस होणे, पॅरलाइज होणे. ते इंद्रिय जागं नसतं, ते विषय ग्रहण करण्याकरिता इंद्रिय जागे नसणे. पाहू वाटत नाही, बोलू वाटत नाही, खाऊ वाटत नाही, चालू वाटत नाही. बस आतमध्ये आनंदाचा ढोंब उसळलेलो असतो. नर्वस नाही, हा नर्वस नाही. सृष्टी, मी कालच सांगितलं ना, माणूसच एक उदास आणि भकास आहे जो नेहमी नर्वस असतो. सृष्टी मात्र नवचैतन्याने बहरलेली, कधी नर्वस नसते हो. आपली दृष्टी खराब असते म्हणून आज कसं उदास उदास वाटायला आपण म्हणतो. दुसऱ्याला आनंद वाटतो ना, याला उदास वाटतं. हा सृष्टीचा दोष नाही, हा आपल्या मनाचा दोष आहे. काही ना काश्मीरचं सौंदर्य पाहूनही काही वाटत नाही. काय बर्फच आहे, काय पडलंय त्याच्यात. काही लोक महाबळेश्वरला जातात, माथेरानला जातात, पाहतात व्ह्यू पॉईंट असं असं असं, काय दर्या खोऱ्या नाले, हे पाहिलं चला दुसरा पॉईंट. काही सौंदर्यच वाटत नाही, काही नाही. मख्ख उदास भगास माणसं कुठेही जरी नेले, स्वर्गात नेले तिथेही नरक बनवतील. शब्द काय वापरलाय? वैराग्य रवी. संयमाग्नी इतका वाढला पाहिजे, इंद्रियांनी संयम, नंतर इंद्रियांनी संयमाग्नी वाढल्यानंतर इंद्रियांनी स्वभाव सोडले पाहिजे. इंद्रियांचा जो स्वभाव खाण्याचा पिण्याचा विषय घेण्याचा आहे, तो स्वभाव इंद्रियांनी सोडणं याला वैराग्य म्हणतात. आणि हा वैराग्य एकदा योगाग्नीतून निर्माण झाला की इंद्रिय संयम होतो. आणि पुढे पुढे असं होतं, किती वाढलं पाहिजे वैराग्य? रवी शब्द वापरलाय, सूर्यासारखा वैराग्य निर्माण झालं पाहिजे. तर सिद्ध पुरुष आहेत. भड 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 करणारे महाराज आहेत पहा. अरे रे रे, कुठलं वैराग्य हो. सगळं ज्ञानेश्वरींच्या विरुद्ध आहे.
लक्षात घ्या, तुम्हाला 2 गोष्टी खास सांगतो. आपण इंद्रिय संयम म्हटलंय. जिभेने तुम्ही खूप बोलत जर असाल सारखं, तर तुमची योगिक शक्ती देखील क्षीण होते. बडबडीतनं योगिक शक्ती क्षीण होते, तुम्ही मिळवली. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी अनेक ठिकाणी काही ओव्या टाकल्यात. चालणे जरी झाले व्हावे ते मी तुले, झोप कशी घ्यावी, किती बोलावं, किती चाला, प्रत्येक गोष्ट संयम, आवश्यक असेल त्यावेळेस बोला. म्हणजे धीर गंभीर होऊन राहा असं नाही. असं नाही धीर गंभीर होऊन राहा, पण सूत्रमय भाषा शिकली पाहिजे योग्याने बोलणं, वायफट नाही. तू कधी आली, मी किती वाट पाहिली, कालपासून वाट पाहते, माझी आई पण पाहते, माझा भाऊ पाहत होता, तो दरवाजावरच गेला. इतकं लांबलंचक बोलतात. त्याच्या डोक्यात 1-2च वाक्य. मी खालून वर आले, वरून खाली पाहिलं, लांब पाहिलं, तरी कोणी दिसत नव्हतं. त्याला म्हटलं तू पाह, तो गॅलरीत गेला, त्यांनी पण पाहिलं. साधं वाक्य की मी पाहिलं, तू आली नाही. एवढं बोलण्याकरता किती टाकलं? असं कुठं असतं का? आणि इतकं वेळ पाहायला लावला मला. इतक्या वायफट शब्दातनं काय काढलं मला सांगा. भड 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 आणि भड 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 बोलणं काही संयमित तोलून. बहुसाल बोलो नये, अबोल पण कामा नये. म्हणून म्हणलं एकदम गच. तुमचं नाव? बहुसाल बोलो नये, अबोल पण कामा नये. अति अन्न खावो नये. ही ओळ पुसूनच टाकूत आपण, ते मान्यच नाही आपल्याला. हां, उपवास खोटा. रामदासांचं आहे का? काय सुंदर आहे. बहुसाल बोलो नये, फाजील बडबड बडबड बडबड, त्याला बोलूच देत नाही. एकदा डॉक्टरकडे बाई गेली, पेशंट. डॉक्टर साहेब माझं हे दुखतं, डॉक्टर साहेब ते दुखतं, डॉक्टर साहेब ते दुखतं. आणि तुम्ही काहीच बोलच ना, तुम्ही काहीच बोलणं. त्यांनी नंतर ते असतं, ते लोखंडाचं एक काही असतं ना, स्टीलचं रॉड, तो बाईच्या तोंडात खूप असला. ते हा म्हणजे तुम्हाला बोलूच देईन मी. तू माझं ऐकण्याकरता तू ऐकतच नाही तर मी बोलू काय, म्हणून हे खूपसून टाकलं म्हणे तोंडात. आता माझं ऐक. बहुसाल बोलो नये, अबोल पण कामा नये, अति अन्न खावो नये, उपवास खोटा. 40 दिवसाचा आम्ही उपवास केला. अरे कसं करतोय नाटक? 10 दिवसापूर्वी 10 घंट्याचा कधी उपवास केला नाही, आणि 40 दिवस, 30 दिवस, 20 दिवस. सगळे हार्मोन्समध्ये डिसऑर्डर निर्माण होतात. फार हळूवार जावं लागतं, फार हळूवार जावं लागतं. काय कसे सध्याचे धर्माचारी म्हणतो ना, खरंच सायन्स बेस असणारी झाली पाहिजे आणि टॅलेंटेड झाली पाहिजे. म्हणून सुधांशू महाराज नेहमी म्हणतात, ह्या देशात टॅलेंटेड माणसं प्रोफेसर झाले, वकील झाले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, IAS ऑफिसर झाले, पण महाराज झाले नाही.